ठाकरे गटाची शिवसेना फोडण्यासाठी भाजपकडून प्रचंड दबाव आणला जात आहे। आम्ही कधीही असा उन्मत्त काम करणार नाही। आम्ही कधी फोडाफोडीचं राजकारण कधीच केलं नाही। आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ही पद्धती नाही आहे। विकसित महाराष्ट्राचा संकल्प माननीय देवेंद्रजींनी केला आहे, तो काही आम्ही अशा पद्धतीने महाराष्ट्र पुढे नेणार नाही आहोत। विकासाच्या मुद्द्यावर आम्ही महाराष्ट्र पुढे नेतो आहे। मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आणि या संकल्पाला साथ देण्याकरता आमच्याकडे अनेक लोक पक्षप्रवेश करतात। आम्ही कधीही कुणाला आमच्या पक्षात या, आमच्या पक्षामध्ये जबरदस्तीने त्या ठिकाणी आमच्याकडे काही स्पेस आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी या असं कधी म्हणत नाही। आम्ही आमच्या कामावर, मोदीजींच्या कामावर, देवेंद्रजींच्या कामावर महाराष्ट्रामध्ये जनतेला वाटतं की भाजपाकडे गेलं पाहिजे, त्यामुळं लोक येत आहेत, आम्ही त्यांचं स्वागत करतो। एकनाथ शिंदेंनी काल काही आमदारांची बैठक घेतली, त्यामध्ये त्यांनी विधानसभा या स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची तयारी करायला सांगितलेलं आहे। कशा प्रकारे बघता आणि भाजपची कशा प्रकारे तयारी असणार आहे? एकनाथ शिंदे जे असतील, अजित पवार जे असतील, आम्ही असू, आपल्या पक्षाची चाचपणी केली पाहिजे आणि शेवटी आम्ही काय, तर आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत। आमची महायुती ही अत्यंत मजबूत आहे, त्यामुळं आपापला पक्ष वाढवणे, आपापल्या पक्षाला जिथे इथे स्पेस आहे ती स्पेस घेणे। जसं आम्ही आता 1,51,00,000 प्राथमिक सदस्य करतो आहे, 3 लाख कार्यकर्त्यांना आम्ही येणाऱ्या काळामध्ये सक्रिय करतो आहे। संघटनेमध्ये सक्रिय करणे आणि सरकारमधल्या योजना समाजापर्यंत पोहोचवण्याकरता सक्रिय कार्यकर्ते करणे, 3 लाख कार्यकर्त्यांना आम्ही सक्रिय मेंबरशिप करतो आहे या 2 महिन्यामध्ये। तर हे कशा करता आहे, शेवटी आमचा सर्वांचा, एकनाथजी असतील, अजितदादा असू, आम्ही असू, महाराष्ट्र सरकारचा सर्व योजना समाजापर्यंत जाण्याकरता आम्ही काम करतो। लढणार आहे का पण तिन्ही पक्ष सोबळावर? तुम्ही भाजप स्थानिक स्वराज्य, आम्ही महायुतीमध्ये जाणार आहोत। महायुतीमध्ये विधानसभा लढली, लोकसभा महायुतीत लढली आहे आणि पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थासुद्धा महायुतीमध्ये लढण्याचा। लाडक्या बहिणीबाबत तुम्ही जे वक्तव्य केलं काल, त्याचा नेमका अर्थ काय? सदस्य करून घ्यावा, काय अर्थ? नाही, आमच्या ज्या लाडक्या बहिणीची योजना आहे, काही लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे की आमच्या लाडक्या बहिणीची योजना बंद होणार। मी आपल्याला जबाबदारी सांगतो आहे, शिवभोजन असो की लाडकी बहीण योजना असो की शेतकऱ्याची वीज बिल माफी असो, माननीय देवेंद्र फडणवीसजींनी स्पष्टपणे सांगितलं आहे या राज्यातली कुठली योजना बंद होणार नाही। हां, एक गोष्ट खरी आहे की व्याख्येत बसत नसणाऱ्या काही योजनेमध्ये काही लोकांनी हौदोस घालून त्या योजनेचा गैरफायदा घेतला आहे, त्याबद्दलची तपासणी सुरू आहे। आता व्याख्येत बसत नाही पण योजना घेतली ते कमी करावीच लागणार आणि ज्या व्याख्येत घेतलेल्या आहे त्यांना 100% आमच्या सरकारला तोपर्यंत योजना मिळणार आहे। म्हणजे नियमात असलेल्या प्रत्येक योजनेला आम्ही समोर जाणार आहे। कुठलाही पैसा सरकारकडे कमी नाही आहे, त्या योजनेचा पैसा सरकारकडे आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीसजींचा जो एक या महाराष्ट्राचं वचन आहे की आमचं सरकार कोणती योजना बंद करणार नाही, हे निश्चित आहे। राहिला प्रश्न आमच्या लाडक्या बहिणी आणि आमचे शेतकरी यांना आम्ही आवाहन केलं आहे की मोदीजींनी विकसित भारताच्या संकल्पाला आणि देवेंद्रजींच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला आपण सोबत या, आमच्यासोबत काम करा आणि महाराष्ट्राला पुढे नेऊया, या भूमिकेतनं आम्ही सोबत काम करायला तयार आहे। त्यामुळे 1,51,00,000 लोक भारतीय जनता पार्टीची मेंबरशिप घेत आहे। आज 1,16,00,000 लोकांनी भाजपाला प्राथमिक सदस्यता केली आहे। एक मोठा पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो आहे। 3 लाख सक्रिय सदस्य करणे आणि 1.5 कोटी प्राथमिक सदस्य करणे हे आमचा हेतू आहे। कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपण मेपर्यंत निवडणुका होतील अशी मार्गदर्शन केल्याची चर्चा। मी असं म्हटलं आहे की सुप्रीम कोर्टमध्ये ओबीसी आरक्षणासंबंधाने ज्या बाबी होत्या त्या सरकारकडनं उत्तर आम्ही दिले आहेत। माननीय सुप्रीम कोर्टाने जेव्हा निकाल लागेल, आमची अपेक्षा आहे की लवकर निकाल लागावा, त्याकरता सरकारची भूमिका आम्ही पूर्ण केली आहे। पण लवकरात लवकर निकाल लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो निकाल आहे तो आल्यावर राज्य निवडणूक आयोग जे आहे ते तातडीनं निवडणुका लावेल ही अपेक्षा महाराष्ट्राची आहे, जनतेची आहे। कारण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरसेवक नसणे, जिल्हा परिषदचे मेंबर नसणे शेवटी विकासाला बाधा निर्माण होतो आणि म्हणून मला असं वाटतं की तातडीनं आपण या निवडणुका झाल्या पाहिजे अशी अपेक्षा आहे। अजित दादा काल म्हटले की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायचा का नैतिकतेच्या मुद्द्यावर हे त्यांनाच विचारा। नाही, मला असं वाटतं हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचा अजितदादाचा प्रश्न आहे। मला वाटतं अजितदादा योग्य पद्धतीने सोडवतील। मनोज जरांगे यांचं आंदोलन भडकवण्यासाठी कुठेतरी भाजपने तर संतोष देशमुखची हत्या केली नाही असा संजय राऊत यांनी दावा केला। काय वेळेपणा आहे, उलट आम्ही सर्व लोक
संतोष देशमुखाच्या आरोपीला अंतिम शिक्षा व्हावी, फाशीपर्यंत जावं याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने चौकशा सुरू केलेल्या आहे, ज्या पद्धतीच्या चौकशा सुरू आहे आणि ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम चालू आहे, मला वाटतं की हे भरकवण्याचं काम कोणी करू नये. सर्वांचं एकच उद्दिष्ट असलं पाहिजे की संतोष देशमुखाचा जी हत्या आहे ती या महाराष्ट्राकरता अत्यंत ती गंभीर घटना आहे. त्या घटनेकडे सर्वांनी बिना राजकारणाने बघितलं पाहिजे. या घटनेचं राजकारण होऊ नये आणि माझी नेहमीच सूचना सर्वांना आहे की या घटनेमध्ये सर्वांनी सरकारच्या चौकशीला साथ दिली पाहिजे. सरकार जी चौकशी करताय त्या चौकशीला इतकं मजबूत केलं पाहिजे कुठलाही आरोपी त्या ठिकाणी कोर्टात सुटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. भाजपात येण्याची चर्चा आहे, आपल्याकडून दारं उघडी आहे का त्याच्यासाठी? भास्कर जाधव साहेबाच्या राजकीय आयुष्याबद्दल कुठलाही प्रश्नचिन्ह लावू नका. त्यांनी आमच्याशी कुठलाही संपर्क केला नाही, ते आमच्याशी कधी बोलले नाही, त्यांनी कधी भाजपाला असा येण्याचा प्रश्नच येत नाही, त्यांनी कधी अशी चर्चाच केली नाही. कशाला प्रश्नचिन्ह लावताय भास्कर जाधवच्या आयुष्याबद्दल? सोबळासाठी हिंदी मुंबई भाजपमध्ये लाडक्या पद्धतीनं काम सुरू आहे. एक पद निर्माण केलं जाईल मुंबई भाजपमध्ये, कार्याध्यक्ष तयार केले जातील मुंबई भाजपमध्ये, अशी काही बातमी नाही, असं काही नाही. अजून आमच्याकडे कार्यकारी अध्यक्ष आता रवी चव्हाणजी आहेत आणि आम्ही दोघंही म्हणून काम करतो. आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सुरेश धसांना पुढे केलं जात आहे. तुम्ही सुरेश धसाबद्दल वारंवार सांगताय. मी कालच बोललो आहे, कालच त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं आहे. वारंवार या प्रश्नात जायचं नाही तर राजकारण करू नका.